नमस्कार मंडळी. साजूक तूप या आपल्या अस्सल मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज एक विषय घेऊन आलोय गप्पा मारायला. शांतता ही सुद्धा एक कमाई असू शकते, पण ती फक्त बँकेच्या खात्यामध्ये आपल्याला कधी दिसून येत नाही. फरक एवढाच आहे. कधी शांतपणे विचार केलाय की आपण यशाची आणि श्रीमंतीची व्याख्या ठरवतो कशावर? पगार किती आहे, गाडी कोणती आहे, फ्लॅट किंवा घर किती मोठं आहे? आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत, ती म्हणजे स्वतःची मानसिक शांतता. आजकालच्या या कॉर्पोरेट हसल कल्चरमध्ये आपण स्वतःला एवढं बिझी करून ठेवलंय, ताणतणावामध्ये गुंतवून ठेवलंय की आपल्याला असं वाटतंय की बिझी राहणं किंवा टेन्शन मध्ये राहणं हेच यश आहे, सक्सेस आहे. यशाचं लक्षण ते हेच. पण प्रॅक्टिकली जर आपण या जगाकडे पाहिलं आणि आपल्याला जर महिन्याला 1,00,000 रुपये मिळवतोय आपण आणि तरी सुद्धा रात्री आपल्याला शांत झोप लागत नाही, किंवा रविवारच्याही दिवशी आपल्याला कामाचेच विचार येतात की सोमवारी मीटिंग आहे, आणि हे सगळं चालू असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी झालेलो नाही आहोत. आयुष्यातला सगळ्यात मोठा ट्रॅप काय माहिती आहे? आपण खोट्या प्रतिष्ठेसाठी आपली स्वतःची शांतता पणाला लावून टाकलेली आहे. हाच सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. सोशल मीडियावरती लोकांचे स्टेटस पाहून पाहून आपण स्वतःचाच ईएमआय वाढवून घेऊ लागलो, आणि मग ते ईएमआयचे हप्ते फेडण्यासाठी आपण एखादा टॉक्झिक जॉब सहन करायला लागलो, आणि सतत मानसिक त्रास देणारे बॉस किंवा एखादं नातं आपण जवळ घेऊन बसलेलो आहे. आता का तर ईएमआयचे हप्ते भरायचेत ना. बिझनेस सायकोलॉजीचा एक अत्यंत साधा आणि प्रॅक्टिकल नियम असा आहे की जर एखादी गोष्ट, एखादी नोकरी किंवा एखादा माणूस तुमची मानसिक शांतता हिरावून घेत असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप महागडी असते. ती आपल्याला अजिबात परवडत नाही. बघा ना, आपण नेहमी पैशांची गुंतवणूक, त्यातून मिळणारे रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट यावरती आपण तासनतास गप्पा करतो, बोलतो, पण स्वतःच्या शांततेच्या गुंतवणुकीवरती बोलायला मात्र विसरून गेलो. गुंतवणूकच नाहीये शांततेवरती. सुट्टीच्या दिवशी मोबाईलचं नोटिफिकेशन बंद करायचं आणि स्वतःला वेळ द्यायचा, असं आम्ही कधी केलं नाही. कोणीतरी मुद्दाम आम्हाला डिवचणार तेव्हा आम्ही वाद न घालता तिथून शांतपणे कधी निघून गेलेलो नाहीये. किंवा विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांपासून आम्ही 4 हात दूर राहिलो आहे का? आणि हे जर सगळं आपण करत असेल तर ती तुमची आमची हार नाही. सगळ्यात मोठी कमाई ती हीच आहे. कारण जगाला आपला बँक बॅलन्स आणि आपली गाडी, आपला फ्लॅट दिसू शकतो, पण आपल्या अंतरीची जी शांतता आहे ती फक्त आपल्या स्वतःलाच अनुभवता येते. त्यामुळे इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण स्वतःच्या प्रगतीचं मोजमाप करू तेव्हा फक्त पैशाचा आकडा आपण पाहूच नाही. तुमची आमची रात्रीची शांत झोप आणि आपलं निवांत मन यावर स्वतःची खरी श्रीमंती आपण ठरवावी. कारण आयुष्याच्या शेवटी हीच शांततेची करन्सी तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने कामी येणार आहे. बाहेरचं जग काय हो, ते तर नेहमीच गोंधळलेलं असतं, पण आतलं जग शांत ठेवण्याची कला शिकायची असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले जा. धन्यवाद.